जय श्रीराम भावांनो, मी सुहास किसन नावरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हिस्टॉरिक राईड विथ SK या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही पाहताय दुपारचे 3:45 वाजलेले आहेत आणि आत्ता आपण माहिनीमध्ये काही कामानिमित्त आलो होतो. ते काम आटोपून आपण आता वडूजला चाललो आहोत. तर भावांनो, आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगणार आहे आणि त्याचप्रमाणे एक बाहेरची परिस्थिती पाहता मनात एक असा प्रश्न पडतो की जर महाराजांच्या विचाराचा रक्तगट आज जागोजागी समाजात सगळीकडे निर्माण झाला असता तर आज ही वेळ आली नसती. तर ही वेळ कोणती? तर तुम्हाला काही मी दृश्य स्क्रीनवरती दाखवेन, तर ते तुम्ही नक्की पहा. तर भावांनो, खूप वाईट वाटतं आणि राग एवढा येतो की आजही असल्या ह्या भिकारचोट अवलादी समाजात आहेत आणि ह्या असल्या अवलादींचा चौरंग करून छत्रपती शासन काय आहे हे दाखवणं गरजेचं आहे, जेणेकरून पुन्हा हा प्रकार घडता कामा नये किंवा कोणी त्याचं धाडससुद्धा करू नये. ह्या आधीचं ते कोलकाता प्रकरण असो किंवा बदलापूर प्रकरण असो, यासारख्या म्हणजे अशा अनेक लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या ज्या घटना आहेत त्या समाजात घडत आहेत. धक्कादायक बातमी ही आहे की NCBRच्या माहितीनुसार आपल्या भारत देशात दररोज सरासरी 86 बलात्कार होतात. दर तासाला महिलांविरुद्ध जवळपास 49 गुन्हे नोंदवले जातात. आणि ह्यामध्ये जर राज्याचा विचार केला ना तर पहिल्या क्रमांकावरती राजस्थान येतं, दुसऱ्या क्रमांकावरती मध्य प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकावरती येतो तो म्हणजे आपला महाराष्ट्र. आणि म्हणूनच वाईट वाटतं की महाराजांच्या विचाराचा रक्तगट आज जागोजागी समाजात सगळीकडे निर्माण झाला असताना तर ही वेळ आली नसती. आता ह्या घटना होऊ नयेत ह्यासाठी आपलं प्रथम कर्तव्य आहे की आपली जी संस्कृती आहे, आपला जो इतिहास आहे, जे आपले शिवविचार आहेत ते पुढच्या पिढीला सांगणं ही काळाची गरज आहे भावना आता. आणि ह्या घटनेबद्दल आहे आपला इतिहास काय सांगतो तर मनुस्मृती आणि गरुड पुराणामध्ये सविस्तर लिहिलेलं आहे. मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे की जर एखाद्या व्यक्तीनं स्त्रियांचं अपहरण केलं तर त्या गुन्ह्यासाठी राजानं त्यांना देहदंड दिला पाहिजे आहे, त्या अपराध्याला जाळून मारलं पाहिजे आहे आणि ही शिक्षा राजाने लवकरात लवकर अंमलात आणली पाहिजे आहे. समजा जर राजा वेगळा असेल तर समाजातील जो अधिकृत व्यक्ती आहे त्याच्याकडून ही शिक्षा देणं आवश्यक आहे, असं म्हणजे मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे. गरुड पुराणाचा विचार केला तर गरुड पुराणामध्ये सुद्धा असं लिहिलेलं आहे की स्त्रियांवरती बलात्कार करणाऱ्या अशा लोकांना म्हणजे नरकातल्या पशुप्रमाणे समजलं जातं आणि त्यांना नरकामध्ये मलमूत्र म्हणा, रक्त म्हणा, जे विषारी कीटक आहेत किंवा प्राणी असलेल्या विहिरीमध्ये फेकून दिलं जातं आणि त्यांची वेळ येईपर्यंत त्यांना तिथंच ठेवलं जातं. आपल्याला भावांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला आहे. त्यांचं जे विचार आहेत ते समाजातील प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे, जेणेकरून ह्या अशा घटना घडणार नाहीत. म्हणजे मी स्वतः गर्वाने आणि अभिमानाने सांगतोय भावांनो की जगाच्या इतिहासात एकमेव असा माझा राजा आहे की ज्याच्या दरबारी कधी स्त्री नर्तकी नाचली नाही. महाराजांनी एवढे गड किल्ले जिंकलं, एवढं गड किल्ल्यांची त्यांनी डागडुजी केली, स्वतःसाठी कधी त्यामध्ये महाल बांधला नाही. सत्ता होती त्यांच्याजवळ, पण सत्तेचा वापर त्यांनी कधी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या फायद्यासाठी केला नाही भाऊ. आणि ह्यामध्ये महाराजांना भरपूर वेळा विचारले गेले की म्हणजे हे स्वराज्य कोणाचं आहे. त्यावेळेला महाराजांचं एकच उत्तर असायचं, हे जे स्वराज्य आहे हे रयतेचं स्वराज्य आहे. एवढंच काय तर महाराजांचे पुत्र शंभूराजे यांनी सुद्धा विचारलं की महाराज हा महाराष्ट्र कोणाचा आहे. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले की महाराष्ट्र केवळ मराठ्यांचं राज्य नाही तर किंवा देवाब्राह्मणांचं पण राज्य नाही. महाराष्ट्र म्हणजे महाराजांचे राज्य, कष्टकऱ्यांचं राज्य आहे. इथला जो प्रत्येक गड किल्ल्याचा चिरा घडवताना ज्यांनी छिन्नीशी खेळताना आपली जी बोटं चिंबवली, परत बुरुजाच्या पायात ज्यांनी बलिदान दिलं, त्या सर्वांचं राज्य म्हणजे हे महाराष्ट्र आहे. आणि हे वाक्य भावांनो विश्वास पाटील यांच्या संभाजी कादंबरीमध्ये लिहिलेलं आहे हे वाक्य. आणि अशा ह्या शिवविचार, शिव इतिहास, शिवसंस्कृती लाभलेल्या महाराष्ट्रात
जर असं प्रकार जर घडत असतील तर खरंच आपण कुठंतरी कमी पडतो आहे. कारण का माहिती आहे का, एक तुम्हाला सांगायचं झालं तर की महाराजांच्या स्वभावातील एक महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांचा स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन. आणि हाच जर गुण समाजातील प्रत्येकानं घेतला तर अशा घटना ह्या घडणारच नाहीत. म्हणजे ज्या वेळेला राजेशाही होती त्यावेळेला राजेशाहीमध्ये ना म्हणजे स्त्रियांच्या आबरूला किंमत नव्हती आणि त्या स्त्रीचा म्हणजे वापर फक्त उपभोग्य वस्तूच म्हणून म्हणजे घेतला जात होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे छत्रपती शासन कसं होतं ना ते तुम्हाला म्हणजे सांगतो मी. ही जी घटना आहे ना ती 1645ची आहे. ज्या वेळेला मासाहेब आपल्या सुनांना घेऊन जेवायला खेड शिवापूर इथं थांबल्या होत्या त्यावेळेला एक 50-55 वय असणारा एक आपल्या 20-22 वय असलेल्या पोरीचं प्रेत घेऊन मासाहेबांच्या पुढ्यात उभा राहिला. त्यावेळेला मासाहेबांनी त्या म्हणजे प्रेताच्या चेहऱ्यावरचा पदर सारला आणि ती मृत पोरीचं शरीर आहे ते बघून त्याच्या वडिलांकडं विचारपूस केली. त्यावेळेला त्यांना कळालं की मासाहेबांना कळाले की त्या निष्पाप पोरीबरोबर बदअमल. आता बदअमल म्हणजे काय तर त्याचा अर्थ काय होतो की व्यभिचार, बलात्कार करून हत्या करणे असा त्याचा अर्थ होतो. मग ते कृत्य त्या निष्पाप मुलीसोबत करण्यात आलं आणि ह्याची जर कुठं जर तुम्ही चर्चा केली तर तुम्हाला जीवे मारण्याची धमकीसुद्धा देण्यात आली होती. मग त्या रडणाऱ्या त्या पोरीच्या बापाला मासाहेबांनी म्हणजे धीर दिला आणि संरक्षणाची हमी दिली. पण भावांनो किती जरी झालं तरी त्या पोरीच्या म्हणजे बापाच्या ज्या किंकाळ्या होत्या ना त्या कमी होत नव्हत्या. आता बापजी बिन भिकाजी गुजर उर्फ रांजाचा पाटील असं त्या व्यभिचार करणाऱ्याचं नाव होतं. ज्या वेळेला मासाहेबांनी महाराजांना बोलवून घेतलं ना हा सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यावेळेला त्यांनी महाराजांना बोलवून घेतलं आणि तो बलात्कारी रांजाच्या पाटलाची चौकशी करून त्याला पकडून आणण्याचे आदेश दिले. महाराजांनी पण काय केलं, काही मावळ्यांना रांजाला पाठवलं आणि त्या पाटलाला पकडून घेऊन यायला सांगितलं. पण ज्या वेळेला म्हणजे दिवस मावळल्यानंतर मावळी ज्या वेळेला रिकाम्या हाताने आली त्यावेळेला ते रिकाम्या हातानं आल्याचं कारण विचारलं. त्यावेळेला ते महाराजांना सांगू लागले की आम्ही तिकडं गेलो होतो, रांजा गावात गेलो होतो. त्यावेळेला रांजाचा पाटील काय म्हणतोय की म्हणजे कोण शिवाजी, कुठला शिवाजी, आम्ही तर आदिलशाहचं जुने वतनदार आहोत आणि आम्ही त्या पोरीसोबत जे कृत्य केलं आहे ना तो आमचा अधिकार आहे. कारण मग ते रांजाच्या पाटलाचं जे असं म्हणजे उद्धट बोलणं आहे, उर्मट बोलणं आहे हे ऐकून म्हणजे महाराजांना राग आला. त्यावेळेला महाराजांनी कोणताही विचार न करता मासाहेबांना वचन दिले की रांजाचा पाटील उद्या सकाळी आपल्यासमोर हजर राहील. आता विषय काय झाला आहे ते माहिती आहे का भावांनो, म्हणजे एक स्वराज्यात झालेला हा अन्याय आणि एक महाराजांचा अपमान हा महाराजांना म्हणजे शांत बसून देत नव्हता. महाराजांनी काय केलं, येसाजींना बोलवून घेतलं आणि येसाजींना हा जो सगळा प्रकार आहे तो सांगितला. त्यांनीसुद्धा काय केलं, लागलीच ते रांजाला जाऊन आले. मध्यरात्री त्यांनी पाटलाच्या वाड्याला वाड्यास वेढा घातला. दरवाजा फोडून ते आत गेले आणि रांजाच्या पाटलाच्या मुसक्या बांधून त्याला बैलगाडीत टाकून सकाळी तांबडं फुटतानाच म्हणजे सकाळचा सूर्य उगवण्याच्या टायमिंगला पाटलाला महाराजांसमोर उभं केलं आणि गावच्या चावडीवरतीच आणि गावकऱ्यांसमोरच न्यायनिवाडा सुरू झाला. मग महाराजांनी त्या पाटलास म्हणजे त्यानं पाटलाला विचारलं की त्या निरपराध मुलीवरती व्यभिचार केलेल्याचा जाब विचारला. त्यावेळेला त्या निर्लज्ज आणि गर्विष्ठ पाटील काय म्हणाला की तू कोण आम्हाला विचारणारा, तुला अजून मिसरूड फुटलं नाही आणि आमच्यासारख्या म्हणजे आदेशाच्या जुन्या वतनदाराला हात लावायची तुझी हिंमत कशी झाली, मला सोड नाहीतर ह्याचे परिणाम
खूप वाईट होतील आणि ते भोगण्यास तू तयार राहा. आता हे असं म्हणजे राजाच्या पाटलाचं गुरमीचं बोलणं ऐकून ना महाराजांबरोबर जे येसाजी होते आणि त्यांचे मावळे होते ते पुढं आले. पण महाराजांनी त्यांना तिथूनच इशारा करून तिथंच थांबायला सांगितलं आणि पुन्हा एकदा त्यांनी म्हणजे संयमाने पाटलाकडे पाहून परत एकदा ते बोलले की पाटील तुम्ही तर म्हणजे गावचं पालक आहात, गावातल्या काय परकीय स्त्रियांनाही तुम्ही आया बहिणीसारखं वागवलं पाहिजे. पण त्यावेळेला म्हणजे महाराज ज्यावेळेला पाटलाला बोलत होते त्यावेळेला जी महाराजांचा जो टोन होता बोलण्याचा, त्यांची जी नजर होती, त्या शब्दातला जो म्हणजे करारीपणा होता ना, त्यामुळं गुरमीत का होईना पण पाटलानं गुन्हा कबूल केला. गुन्हा कबूल केल्यानंतर महाराज पुढं काय म्हटले की रांझ्याच्या पाटलांनी आपल्या अधिकाराचा चुकीचा वापर केला आणि आत्ता सध्या हा जो परिसर आहे हा आमच्या स्वराज्यात समाविष्ट झाला आहे आणि ह्या भागावरती आमचं शासन झाले आणि स्वराज्याचा भगवा आणि जी राजमुद्रा आहे ही जनतेच्या कल्याण आणि संरक्षणासाठी आहे. खरंच भावांनो, कारण राजमुद्रा जी आहे ती त्या राजमुद्रावरती स्पष्टपणे लिहिलेलं आहे, प्रतीप चंद्रलेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाहू सुनो शिवसय्या मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी, विश्वाला वंदनीय असणारी शहाजीराजांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा, लोककल्याणार्थ राज्य करू, असा ह्या मुद्रेचा अर्थ होतो. शेवटी त्या पाटलाने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्यांनी महाराजांनी शिक्षा दिली की ह्या पाटलाचं चावडीवरतीच दोन्ही हातपाय तोडून डोळा फोडावा. आता रांझ्याच्या पाटलाची जी काही मालमत्ता होती ती जप्त करून त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहापुरती फक्त त्यांच्याजवळ ठेवावी आणि त्यातला जो काही भाग आहे मालमत्तेतला तो ह्या निष्पाप मृत पुरींच्या आईबापाला देण्यात यावा. मग हा सर्व न्यायनिवाडा आहे हा संपूर्ण जो स्वराज्यात जाहीर करावा असं त्या चावडीवरती तिथं सांगितलं. आता हा जो न्यायनिवाडा केला हा नाही आहे म्हणजे गावकऱ्यांना ना म्हणजे गावकऱ्यांनी त्यांचा जय जयकार केला. त्यावेळेला महाराजांच्या आईसाहेब राजमाता जिजाऊ ह्या ज्या वेळेला महाराजांना म्हटल्या की तुम्ही त्या पाटलाला जिवंतच का ठेवला, त्याला देहदंड का दिला नाही, स्त्री म्हणजे स्वराज्यातील देवता असते, तिच्या पदराला हात घालणाऱ्याची कसली कदर. मग त्या प्रश्नावरती महाराजांनी काय उत्तर दिलं की म्हणजे मासाहेब बघा भावांनो, त्यांचं महाराजांचं उत्तर बघा की मासाहेब खरं आहे देहदंड द्यायला हवा होता पाटलाला, पण देहदंड दिल्यानं विषय तिथंच संपला असता. पण हातपाय तोडून डोळं फोडलेल्या पाटलाची अवस्था येणा जाणारा जेव्हा बघल तेव्हा तो समजून जाईल की स्वराज्यात जर कोणी स्त्रियाच्या पदराला हात घातला तर त्याचा रांझ्याचा पाटील केला जातो, परत अशी कृती कोणी करणार नाही. यावरून आपल्याला भावना समजते की महाराजांची दूरदृष्टी कोणत्या पद्धतीची होती. आणि रांझ्याच्या पाटलाला सकाळी जी शिक्षा सुनावली होती ती दुपारपर्यंत, मी काय म्हणतोय पुन्हा एकदा ऐका, रांझ्याच्या पाटलाला सकाळी सुनावलेली शिक्षा दुपारपर्यंत गावातील चावडीवरतीच अंमलात आणली गेली. आणि हेच छत्रपती शासन आत्ता असणं गरजेचं आहे भावांनो. सर्वांसमोर बाबाजीला म्हणजेच पाटलाचा चौरंग करण्यात आला. हातपाय कलम केल्यानंतर ना रक्तस्राव जास्त प्रमाणात होऊन तो दगावू नये म्हणून त्याच्या ज्या जखमा होत्या त्या गरम तुपात बुडवल्या गेल्या. म्हणजे गैरकृत्याला माफी नाही, मग तो कुणी असो, याची जाण सर्वांना यावी ह्यासाठी महाराजांनी पाटलाचा चौरंग करण्याची जी कठोर शिक्षा आहे ती 28 जानेवारी 1645 रोजी दिली. आणि त्यामुळे काय झालं, गावोगावी म्हणा घरोघरी म्हणा जे महाराजांचं नाव आहे ते पोचलं आणि जनतेला 300 वर्षाच्या मोगलाईनंतर ना न्याय देणारा एक वेगळा राजा स्वराज्यातील जनतेला भेटला. अशा भरपूर घटना आहेत. त्यामध्येच एखादी घटना सांगायची झाली तर 1667 साली ज्या वेळेला सक्कूजी गायकवाड हा महाराजांचा सरदार होता,
तो ज्यावेळेला बेळवाडीला जिंकण्यासाठी त्या बेळवाडीच्या किल्ल्याला वेढा घातला, त्यावेळेला तिथली जी किल्लेदार होती सावित्री देसाई, तर तिनं 1 महिना किल्ला लढवला. शेवटी ती हारली. पण ह्या सकूजीनं काय केलं, त्या स्त्रीवरती बलात्कार केला. ज्यावेळेला ही गोष्ट महाराजांच्या कानावरती पडली, त्यावेळेला महाराजांनी म्हणजे काय केलं की त्या सकूजीराव गायकवाड आहे त्याचं डोळे काढलं आणि त्याला आयुष्यभरासाठी तुरुंगात डांबलं. यावरून आपल्याला काय कळतं भावांनो, की म्हणजे शत्रू असो किंवा कुठल्याही धर्मातील स्त्री यांचा सन्मान करण्यात यावा, ही सक्त ताकीद राजांनी दिली होती. मी पुन्हा एकदा म्हणतोय भावांनो, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतंय का, अवघ्या 15-16 वर्ष वय असलेल्या या महाराजांची उंची बघा, संस्कार बघा, त्यांचा विचार बघा, आणि ते आपल्यात कसं उतरतील ह्यासाठी प्रयत्न करा. जर बलात्कार करणाऱ्याला भर चौकामध्ये जर फाशी दिली गेली, त्याचा चौरंग केला, तर दुसरा कोणी बलात्कार करायची हिंमत करणार नाही. परस्त्री मातेसमान मानणाऱ्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अगदी नवजात स्त्रीच्या अब्रकापासून त्या अगदी म्हाताऱ्या स्त्रियांवर बलात्कार होतात. खरंच लाज वाटली पाहिजे आपल्याला की आपण महाराजांच्या विचाराप्रमाणे म्हणजे महाराजांच्या विचारांप्रमाणे आचरण करतो का. त्यांच्या विचारांचं आचरण करणं गरजेचं आहे. पण सध्या भावांनो काय झालं आहे वर्तमानात, म्हणजे आत्ता सध्या काय झालं आहे की ह्या गोष्टीवरती म्हणजे पांघरून घालण्याचं, त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलं जाते. मग ती कोलकात्यातली घटना असो की बदलापूरची घटना असो, म्हणजे हाथरस असो किंवा कटवाची घटना असो, किंवा आत्ता ह्या 24 जानेवारीला म्हणजे 1 आठवड्याभरापूर्वी गोरेगाव इथं एक मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या एका 20 वर्षीय तरुणीवर वसईतील एका रिक्षाचालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना असो, किंवा आत्ता 3 तारखेला घडलेली मुंबईतली वांद्रे टर्मिनस या ठिकाणी 55 वर्षीय महिलेवर जो बलात्कार केला हमालानं, पण ती घटना असो. मला काय म्हणायचं आहे की म्हणजे जे शासनकर्ते आहेत किंवा जे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात, त्यांना महाराजांचं रूप माहिती नाहीत का, त्यांना महाराजांचं विचार माहिती नाहीत का, त्यांना छत्रपती शासन काय होतं महाराजांचं हे माहीत नाही का, की फक्त आपलं महाराजांचा वापर आपल्या सोयीपुरता फायद्यापुरता करायचा का, एवढंच कळतं का. शेवटी एकच सांगेन भावांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघत असाल ना, तर शेवटी मी एकच सांगेन, कसं आहे, काही माणसे ना हे पराक्रमी असतात तर काही चारित्र्यवान असतात. पण कसं आहे ना की पराक्रमी असणारा जो माणूस आहे तो चारित्र्यशील असेलच असं नाही, आणि चारित्र्यशील जो माणूस आहे तो पराक्रमी असेल असं नाही. पण हे दोन्ही गुण बाळगणारा भावांनो जगात एकच राजा आढळतो, तो म्हणजे माझा शिवबा राजा. जगात एकच राजा आढळतो आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. भावांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शिव इतिहास, शिवसंस्कृती, शिवविचार घरोघरी पोचवणं हाच एक ध्यास आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना हे मला नक्की सांगा, आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा लोकांपर्यंत पोचवा. जो व्हिडिओतला संदेश आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.